हॅलो. आज थोडंसं पिरियड्सबद्दल बोलूया. म्हणजे महिलांची अगदी जवळची मैत्रीण असलेली मासिक पाळी याबद्दल बोलूया. तर काय होतं, पिरियड्स जेव्हा जवळ येतात किंवा 4 दिवस अगोदर, पिरियड्सच्या 4 दिवस अगोदर आहे ना, आपल्याला काहीतरी क्रिस्पी, सॉल्टी किंवा गोड खायचा मूड होत असतो. आणि आपण बऱ्याचदा आपण घरी स्टॉक ठेवलेला असतो. फरसाणा, वेफर्स आणि असे पदार्थ आपण खात असतो. तर हे कशामुळे होत असतं, तर आपले हार्मोन्स त्या दरम्यान, आपले मासिक पाळीच्या दरम्यान आपले हार्मोन्स चेंज होत असतात. त्यामुळं असं मूड आपला स्विंग होत असतो. तर मी असं म्हणेन की वेपर्स किंवा फरसाणा हे अनहेल्दी फूड खाण्यापेक्षा जर घरच्या घरी मस्त तिखट मीठ लावलेलं पराठा वगैरे टाकून बनवलेलं पराठा वगैरे जर आपण खाल्लं, तर ते आपल्याला एक हेल्दी फूड मिळेल. आपली हेल्थ चांगली राहील आणि जे हार्मोन्स चेंजेस होणार आहेत ते चांगल्या पद्धतीनं होतील. आणि गोड खायचा जर मूड होत असेल, तर एखादं खजूर वगैरे वगैरे तोंडात टाकलं तर चॉकलेटचा फील येऊ शकतो. असे एक म्हणजे छोटे छोटे चेंजेस आपण आपल्या हेल्थमध्ये किंवा खाण्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. आणि बऱ्याच लेडीज म्हणतात की पिरियडच्या दरम्यान एक्सरसाइज वर्कआउट वगैरे करायचा का. तर जर आपल्याला काही त्रास होत नसेल, शारीरिक त्रास जर काही होत नसेल, तर हलका लाईट एक्सरसाइज करू शकतो आपण. तर पिरियड्समध्ये नक्की आपली स्वतःची काळजी घ्या त्या 4 दिवसादरम्यान. आणि हेल्दी फूड तुम्ही क्रिस्पी वगैरे खाण्यापेक्षा, बाहेरचं मार्केटमधलं अनहेल्दी फूड खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवून काही आपण हेल्दी फूड खाऊ शकतो. थँक्यू.